सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून नाशिक परिसरातील 5 महत्त्वाच्या स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात आली आहे. भुसावळ विभागामार्फत कुंभमेळा तयारीसाठी देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकणे या 5 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर रेल्वे पायाभूत सुविधा विकासाची कामं हाती घेण्यात आली आहेत. कुंभमेळ्याच्या काळामध्ये देशभरामधून लाखो भाविक रेल्वेनं येण्याची अपेक्षा असल्यानं प्रवासी हाताळणी क्षमता वाढवणं, रेल्वे संचालनामध्ये अधिक लवचिकता आणणं, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करणं, त्याचबरोबर प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं या उद्देशानं ही कामं केली जात आहेत. विविध स्थानकांवर प्रस्तावित पायाभूत सुविधा विकास कामांमध्ये काही बाबींचा समावेश असून अतिरिक्त प्रवासी प्लॅटफॉर्मची उभारणी, यार्ड पुनर्रचना कामं, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीची स्थापना, अतिरिक्त लूप लाईन्स आणि स्टेबलिंग लाईन्सची निर्मिती, रॅम्पसह फूट ओव्हरब्रिज, प्लॅटफॉर्मवरील कव्हर शेड, आच्छादन, प्रवासी प्रतीक्षा क्षेत्र, स्थानक परिसरातील परिसंचलन क्षेत्राचा विकास, पाणीपुरवठा सुविधांचा विस्तार, स्वच्छतेगृहे आणि स्वच्छता सुविधांची उभारणी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आणि कार्यकारी इमारती या सर्व कामांचं कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि अधिक दर्जेदार रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. देवळाली स्थानकावर एकाच वेळी अनेक महत्त्वाची कामं सुरू असून यामध्ये अतिरिक्त उच्चस्तरीय प्रवासी प्लॅटफॉर्मचे बांधकाम, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामं, स्टेबलिंग सुविधा, KLD क्षमतेची सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रॅम्पसह फूट ओव्हरेज ब्रिज आणि होल्डिंग एरियांचा विकास यांचा समावेश असून 73 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग मार्गांशी संबंधित कामं प्रगतीपथावर आहेत. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि ऑब्जेक्ट कंट्रोलर इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण झालं असून तळमजला आधीच सिग्नल आणि दूरसंचार विभागाकडे उपकरणांच्या स्थापनेसाठी हस्तांतरित करण्यात आला. 555 मीटर लांबीचा अप आणि डाऊन दिशेच्या प्लॅटफॉर्मचे बांधकाम सुरू असून दोन्ही टोकांवरील फूट ओव्हरब्रिजचा पाया आणि रॅम्पची कामंही प्रगतीपथावर आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामामध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकणं, इक्वालायझेशन टँक, प्रक्रिया केलेल्या पाण्याची टाकी, पंप हाऊस आणि सांडपाणी प्रक्रिया युनिटची स्थापना यांसारखे महत्त्वाचे टप्पे पूर्ण झालेत. कुंभमेळा संचालनाच्या नियोजनामधून भाग म्हणून अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स, सिक लाईन्स, गँग हट, ट्रॅक मशीन हट आणि कर्मचारी निवासस्थानांचे बांधकामही सुरू आहेत. कुंभमेळ्यासाठी नाशिक रोड स्थानकाचा विकास प्रवासी हाताळणी केंद्रांपैकी एक म्हणून केला जात असून या अंतर्गत 12 मीटर रुंद आणि 6 मीटर रुंद अशा 2 फूट ओव्हरब्रिजचं बांधकाम, विद्यमान प्रवासी वाहतूक व्यवस्थापनाचे नूतनीकरण आणि सुधारणा, प्लॅटफॉर्मवरील कव्हर ओव्हरशेडच्या क्षेत्रफळातील वाढ, अतिरिक्त पाणीपुरवठा सुविधा, स्वच्छतागृह आणि स्थानकांच्या परिसरातील सुधारणा यांचा यामध्ये समावेश आहे. विशेषतः शाही स्नान आणि इतर प्रमुख स्नानांच्या दिवशी अपेक्षित असलेल्या मोठ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून गर्दी नियंत्रण, प्रवाशांची सुरक्षित हालचाल यावर विशेष भर दिला जाणार आहे. ओढा स्थानकावर यार्ड, त्याचबरोबर प्रवासी सुविधांच्या विकासाची महत्त्वाची कामं सुरू असून स्थानकाचा विकास, अतिरिक्त लूप लाईन्स, सहाय्यक स्टेबलिंग लाईन्स, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामं, फूट ओव्हरब्रिज, कव्हर ओव्हरशेडची कामं, होल्डिंग एरिया यांच्या उभारणीसह करण्यात येत आहेत. ओढा स्थानकासाठी आवश्यक जमीन संपादन प्रक्रियेमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. 3.43 हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झाले असून 19 मे 2024ला संबंधित जमिनीचा ताबा घेण्यात आला आहे. याशिवाय अतिरिक्त 0.1 हेक्टर जमिनीच्या पूरक संपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली असून संपादित प्रास्ताविक जमिनीच्या क्षेत्रांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली आहे. कुंभमेळा संचालनाच्या दरम्यान कार्यक्षम रेल्वे संचालन आणि प्रवासी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं खेरवाडी स्थानकाचा विकास केला जातोय. या कामांमध्ये आयलंड प्लॅटफॉर्मचा विकास, अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्स, रॅम्पसह फूट ओव्हरब्रिज, स्थानक परिसरातील परिसंचलन क्षेत्राचा विकास, त्याचबरोबर विविध प्रवासी सुविधांचा समावेश असून खेरवाडीला जमीन संपादनाची कामंही प्रगतीपथावर आहेत. यापूर्वी संपादित केलेल्या जमिनींचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अतिरिक्त जमिनीसाठी पूरक जमीन संपादन आणि फेरफार प्रक्रिया सुरू आहे. यार्ड पुनर्रचना आणि क्रॉसओव्हरशी संबंधित कामांचं नियोजन सिग्नलिंग, विद्युत आणि ऑपरेटिंग विभागांच्या समन्वयानं केले जात असून कामांच्या अंमलबजावणी दरम्यान रेल्वे वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी घेण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या दरम्यान
कसबे सुकेने प्रवासी वाहतूक हाताळण्यासाठी कसबे सुकेने स्थानकाचाही सर्वांगीण विकास केला जातोय. या ठिकाणच्या कामांमध्ये अतिरिक्त लूप लाईन्स, स्टेबलिंग लाईन्स, फूट ओव्हरब्रिज, प्रवासी सुविधा, प्लॅटफॉर्म विकास आणि होल्डिंग एरियांचा उभारणी यांचा यामध्ये समावेश असून कसबे सुकेनेच्या जमीन संपादन प्रक्रिया जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाच्या समन्वयानं सुरू आहे. संयुक्त मोजणी नोंद संबंधित कामं पूर्ण झाली असून फेरफार आणि जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून प्रस्तावित जमीन संपादन क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या गर्दीच्या दिवसांमध्ये प्रवासी गर्दी व्यवस्थापनासाठी सर्व 5 स्थानकांवर स्वतंत्र प्रवासी होल्डिंग एरिया विकसित केला जातोय. याशिवाय प्रत्येक स्थानकावर अतिरिक्त स्वच्छतागृह, पाणीपुरवठा सुविधा, परिसंचरण क्षेत्र आणि वाहतुकीच्या जागा, प्रवासी निवारा शेड्स उभारण्यात येत आहेत. अतिरिक्त उंचावरील आणि भूमिगत पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामांद्वारे पाणी साठवण क्षमतेत मोठी वाढ करण्यात येते. सर्व प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त स्वच्छतागृहे आणि कव्हर ओव्हर शेड क्षेत्रांचाही विकास केला जातोय. यामध्ये मध्य रेल्वेने स्थापत्य, ट्रॅक, सिग्नल आणि दूरसंचार, ट्रॅक्शन, वितरण आणि विद्युत विभागांचं काम टप्प्याटप्प्यानं आणि परिसर समन्वयानं पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. नॉन इंटरलॉकिंग नियोजन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामं, ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग याची कामं, ट्रॅक लिंकिंग आणि विद्युत सुधारणा यांचा परिसर समन्वय साधून कामं वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात असून रेल्वे वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी घेतली जाते. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामं वेगानं पूर्ण व्हावीत यासाठी विभागीय स्तरावर सातत्यानं आढावा आणि देखरेख केली जाते. 2027 शाही स्नान काळामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये लाखो भाविक येण्याची अपेक्षा असून या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या व्यापक पायाभूत सुविधा उन्नतीकरणाद्वारे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागानं देशातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान भाविक आणि प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम आणि आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.